सर्वांचे स्वागत आहे। आज आमच्या शाळेमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका होणार आहेत। तर निवडणुकीचा माहोल गरम आहे। सध्या सगळ्यांचे चर्चा चालू आहे, इकडे तिकडे कोण निवडून येणार, कोण जाणून घेऊया। तर चला आपण उमेदवाराशी चर्चा करूया। नमस्कार, माझे पूर्ण नाव श्री सुनील मालेकर। मी सहमंत्री या पदासाठी उभी आहे। माझे प्रचार झाले आहे, तरी आता मला किती मतं पडतील विजयी होण्याची आशा आहे। धन्यवाद। ही माझी मैत्रीण, तुला कसं वाटते, कोण येणार? मला वाटते मुख्यमंत्री मध्ये यश दादा येईल आणि मुख्यमंत्री मध्ये। नमस्कार मित्रांनो, माझे पूर्ण नाव खुशी सिद्धार्थ कासवाटे, इयत्ता 10वी। आज आमच्या शाळेमध्ये मतदार होत आहे, तरी सर्वांनी मला वोट करावे अशी माझी इच्छा आहे। मी उपमुख्यमंत्री या पदासाठी उभी आहे। तुमचा प्रचार कसं काय झाला? माझा प्रचार खूप छान झाला। जर मी निवडून आले तर मी सर्वांना चॉकलेट वाटणार। धन्यवाद। नमस्कार, मी राधिका, शिवाजी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। आज आमच्या शाळेमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका होणार आहे, तर मुख्यमंत्री पदावर असलेल्या उमेदवारांची आपण चर्चा करूया। नमस्कार, मी एस देवरकर, वर्ग 10। तुम्हाला कसं सुचलं की तुम्ही मुख्यमंत्री पदावर उभे राहणार? मी जेव्हा 8वीमध्ये शिवाजी हायस्कूल गौरी येथे आलतो, तेव्हा एखादी महिन्यानंतर ते लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली। तेव्हा मला वाटलं, तेव्हा मी कोणत्याच पदावर उभं नव्हतो, पण मला नंतर वाटलं की मी सुद्धा 10वीत गेल्यावर मुख्यमंत्री पदास उभं राहतो। प्रचार वगैरे कसा झाला? प्रचार छान झालेला आहे। मी सर्व 8वी 9वीच्या मुलांना सांगितलं आहे मला मतदान करा, मी शाळा सुधरवेल असे दिसेल। निवडणूक शांत पद्धतीने चालू आहे। हे आपल्या जे लोकशाही पद्धतीने आपण जे त्याच पद्धतीने आपल्या शिवाजी हायस्कूल येते आमच्या हाती खेड्यात खेड्यात आणि व्यवस्थित आमची चालू आहे। तिथं काही लोकशाही पद्धतीने निवडणूक शिवाजी हायस्कूल चालू आहे आणि विद्यार्थी उत्कृष्टपणे मतदानात भाग घेत आहे। मतदान अत्यंत शांततेने सुरू आहे। कोणत्या पदावर उभी आहे? मी आरोग्यमंत्री तू आरोग्यमंत्री या पदावर उभी आहे, तुला कसं वाटतं? तुला वाटलंय का तू निवडून येशील? वाटत आहे। तर तू निवडून आल्यावर तू काय करशील? मी ज्यांना नाही का म्हणजे बरं नसेल वाटेल आणि ज्यांना नाही खूप त्रास होत असेल त्यांना। नमस्कार, माझे नाव मिताली अरुण पाटघई, वर्ग 8वी शिकणारी विद्यार्थिनी। आज आमच्या शाळेत मतदान लोकशाही पद्धतीने सुरू आहे। मी आपल्या आवडती उमेदवाराला मतदान केली आणि सगळेजण खूप मजा करत आहे। धन्यवाद। कोणत्या पदासाठी उभा आहे? तर तुला या पर्यावरण या पदावर बघून कसं वाटतंय? तुला वाटतंय का तू निवडून येशील? तर तुम्ही निवडून येण्यासाठी काय काय केलं?
झाला तर तू काय काय करशील? पर्यावरण स्वच्छ ठेवी. नमस्कार काकाजी. नमस्कार, तुमचं नाव? मी शंकर नागवाडी राणे. तर आज तुमच्या शाळेत निवडणूक होत आहे तर तुम्हाला कसं वाटत आहे? निवडणूक खूप आनंद होत आहे आणि विद्यार्थी पण खूप आनंदित आहे. उमेदवार मी येतो असे आनंद होत आहे की मी आज येणार बा असा आनंद होत आहे. तर आज मतदान आयोजन केलं त्याचा मुख्य हेतू काय आहे? लोकशाही पद्धतीने आज आपल्या शाळेमध्ये या नवीन शैक्षणिक सत्रात शालेय प्रशासन विद्यार्थ्यांच्या ॲक्टिव्हिटी चांगल्या चालाव्या या दृष्टीने दरवर्षी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक असते. तर या अनुषंगाने माननीय मुख्याध्यापक डॉक्टर टेंबुळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने या निवडणूक कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आज सकाळपासून इथे प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे. वेगवेगळ्या मंत्रिपदासाठी विद्यार्थी उमेदवारी आहेत आणि त्यांचा प्रचार जवळपास मागील 2-3 दिवसापासून सुरू आहे. प्रत्येक वर्गातील विद्यार्थी अतिशय उत्साहामध्ये निवडून येण्यासाठी तत्परत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांना भेटत आहेत. 8वी 9वी 10वीतले मुलामुली अतिशय जुन्या मुलांना आपला प्रचार करीत आहेत आणि त्या अनुषंगाने आज निवडणूक प्रक्रिया इथे सुरू आहे. त्यामागचा मुख्य हेतू हाच आहे की लोकशाही पद्धतीमध्ये निवडणुकीचा सुजाण मतदार म्हणून विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी, एक जागरूक मतदार निर्माण व्हावा या दृष्टीने शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक पार पडत आहे. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळाचे जे उमेदवार आहेत त्यांचंही सहकार्य आहे. कारण अतिशय सहकार्य वृत्तीने सर्व ठिकाणी आमचे सर्व स्टाफ सर्व विद्यार्थी सहभाग घेत आहेत. प्रत्येक गोष्टीचा आनंद आज विद्यार्थी या ठिकाणी घेत आहेत. मला वाटते हे संपूर्ण टीम आहे. पण व्हिडिओ रेकॉर्डिंगपासून आमचे मुलं मुली करत आहेत. अतिशय छान प्रश्नावली मतदारांसमोर विद्यार्थ्यांसमोर मांडत आहेत. तर हा एक चांगला उपक्रम आहे ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बोलण्याचं धाडस आत्मविश्वास निर्माण होईल. लोकशाहीची मूल्य असतील या दृष्टीने पदासाठी उभी आहे. तर तुला मुख्यमंत्री या पदावर कसं वाटत आहे? जर तू निवडून आली तर तू काय करू? शाळेसाठी काय करू? जर मी निवडून आली तर शाळेसाठी शाळेचा परिसर स्वच्छ आहे की नाही, मुलं कशी वागतात, रुटीनप्रमाणे शाळेत येतात की नाही, टीम वर्कआउट करतात की नाही, व त्यांचे जे कॅप्टन आहेत ते त्यांच्याकडे या सर्व गोष्टींची स्थानिक मतदारांचा माहोल कसा आहे? मतदार खूप मजेत आहे, खूप जोमात आहे. ते मतदार आपापल्या आवडत्या उमेदवाराला निवडून देणार आहे. त्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे. तर मी आज शिक्षण मंत्री या पदासाठी उभी आहे. जर मी निवडून आली तर मी त्यांना काही वाचता लिहिता येत नाही त्यांना मदत करेल. वेगवेगळ्या वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवेल. आज मी मतदान केलेले आहे. मी आपल्या वाढत्या उमेदवाराला मतदान केले. नमस्कार मित्रांनो, माझे नाव मनीष संतोषाने, वर्ग 9. आज आमच्या शाळेत लोकशाही पद्धतीने निवडणुका होणार आहेत. तसेच पूर्ण विद्यार्थी चर्चेमध्ये आहे. कोणाला मत द्यायचं, कोणाला नाही द्यायचं, सगळे मंत्र्यांनी आपली प्रचार करीत आहे. सर, तुम्हाला आपल्या शाळेत लोकशाही पद्धतीने निवडणूक होत आहे तर आपल्याला काय वाटतं? भारतामध्ये संसदीय लोकशाही पद्धती आहे. त्याच्यामुळे आपण लोकशाही पद्धतीने या ठिकाणी आपण वर्गाच्या शालेय मंत्रिमंडळाची
स्थापना करतो. त्यामुळे लोकशाही पद्धतीने जे निवडणूक होत आहे त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आहे. तर शालेय मंत्रिमंडळ का महत्वाचं आहे? शाळा म्हटल्यानंतर शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रिमंडळाची निर्मिती होते. शाळेचे कुठलंही कामकाज करीत असताना विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी सहभाग असतो. परत शाळेमध्ये होणारे वेगवेगळे प्रकारचे उपक्रम, हे उपक्रम व्यवस्थितरित्या पार पाडावे यासाठी शालेय मंत्रिमंडळाची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे शाळेतील कुठलेही उपक्रम विद्यार्थ्यांच्या मदतीने म्हणजे लवकरात लवकर चांगले होतात, यशस्वी होतात. तुम्हाला काय वाटते, कोण निवडून येणार? आता हे निवडणूक म्हटल्यानंतर गुप्त मतदान असतो. गुप्त मतदानामध्ये सांगता येणार नाही कोण निवडून येणार नाही. परंतु ज्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत, एकमेकांचे प्रतिस्पर्धी, दोन्ही एकाच वर्गातले, त्याच्यामुळे जो निवडून येईल तो शाळेच्या हितासाठी काम करेल. पण जो कोणी निवडून येईल त्याला आम्ही आमच्या शाळेकडून आताच शुभेच्छा देतो. आणि ही संपूर्ण निवडणूक लोकशाही पद्धतीने होत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांचे, मुलींचे, मुलांचे मी माझ्या शाळेच्या वतीने मुख्याध्यापक या नात्याने संपूर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि ही निवडणूक चांगली यशस्वी व्हावी अशी आशा बाळगतो. मुख्यमंत्री या पदास उभी होते. तुम्ही सर्वांनी मला बहुमतांनी विजयी केले, तर सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. आज दिनांक 12 जुलै 2025 आपल्या शाळेत लोकशाही पद्धतीने निवडणूक सादर करण्यात आली. याच्यामध्ये मी मुख्यमंत्री या पदास आभार मानतो. तसेच आपला स्टाफ, शिक्षक, गृह शिक्षक यांनी आमची मदत केली त्याबद्दल तुमचे आभार मानतो.